नमस्कार मंडळी. या जेवायला चविष्ट स्वादिष्ट मध्ये ना माई आजी उन्हाळ्याच्या दर उन्हाळ्यात ही चटणी बनायची. आमच्या केला ना खुरसणी चटणी म्हणते. तुमच्या अंग काय म्हणते ते कमेंटमध्ये सांगा. तर सगळ्यात आधी ना खुरसणी चांगली परतून घ्यायची. याच्यात तेल नाही टाकायचं बरं का, नाही कारण त्याच्यात ऑलरेडी तेल राहते, त्याच्यामुळं ऑलरेडी असल्यामुळे नाही टाकायचं. अशी दिसती भाजून झाल्या तर उलशिक वगळी बरे ना लय कमी तेल टाकायचं. आता या आहे ना 20-25 मी लाल मिरच्या घेतल्या, ब्या काढून घेतल्या, नाही त्यांना कडू लागत त्याच्या करताना ब्या काढल्या 20-25 मिरच्यांच्या आणि अलगद असं परतून घ्यायचं. लई नाही परतायचं, डागायचं नाही. तर इथे ना 2 लसणाच्या कांड्या घेतल्या, ते सोलून आहे ना त्याच्या संगच परतून घ्यायचं व्यवस्थित. ते झालं का एकदम बारीक चिरलेलं खोबरं घ्यायचं. आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं, लई जाडं नाही कापायचं, ठेवायचं नाही, ते ना कचकच लागतं, मग काही मजा नाही येत. आता ते झालं का हे मिक्सरमध्ये ना हे तुमच्या का खलबत्ता असेल ना त्याच्यात माई आजी ना खलबत्त्यातच करायची. तर खुरासणीचं कसं तेल निघायचं चांगलं, खोबरं घ्यायचं बारीक करून आणि मग तेल निघालं मग एकजीव होती अशी चटणी मस्त आहे ना. तू काही तोंडाला चव नसन ना, लोणचं नसन काही असन, मीठ टाकायचं, मग भाकरी संग लीप लागत रानात घेऊन जा.